मातोश्री गुजाई फाउंडेशनच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे नवजीवन लोकविकास संस्थेच्या माध्यमातून आज आपण बघा, तरुण कोणत्याही प्रकारे व्यसनीय नको व्हायला, बेरोजगारीमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीला जायला नको, ह्या हेतूने मातोश्री गुजाई फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलं जातं आहे। तरुणांच्या हाताला काम मिळालं तर मला वाटतं ते व्यसनी होणार नाही आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीला जाणार नाही, या हेतूने आम्ही या कल्याणपूर्वेमध्ये तरुणांना आवाहन केलं होतं आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात तरुणींनी या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे। जवळजवळ 35 शाखा या ठिकाणी आलेल्या आहेत। बँकेस ते इंडस्ट्री कंपन्या अशा ठिकाणी जागेवरती काम आपण त्यांना देतो आहे। त्यांना आत्ताच आम्ही अनेक तरुणांना या ठिकाणी जागेवरती त्यांना वर्किंग लेटर देऊन या ठिकाणी त्याचा सन्मानसुद्धा केलेला आहे। आज मोठ्या प्रमाणात कल्याणपूर्वेला बेरोजगारीचा प्रश्न उद्भवत होता, त्याला गृहीत धरून आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। येणाऱ्या काळामध्ये ह्यांच्या संस्थेने, नवजीवन संस्थेने आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे, श्वासती दिलेली आहे की ह्याच्यापेक्षा पण मोठ्या प्रमाणात आपण बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा लावू, जेणेकरून तरुणांच्या हाताला काम मिळेल। त्यापासून मी पुरस्कार कोणताही स्वीकारला नव्हता, या ठिकाणी आल्यानंतर कळालं, सत्काराच्या वेळेस कळालं की मला पुरस्कार दिला जातो आहे। त्यामुळे मी त्या पुरस्काराचा अपमान करू इच्छित नाही। मी त्यांचं धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी पुरस्कार देऊन माझा सन्मान केला। मी येणाऱ्या काळामध्ये अशा सन्मानामुळे ऊर्जा मिळते, नक्कीच अजून चांगलं काम कसं करता येईल याचा मी प्रयत्न करेन।